19 वचन 5 अध्याय. कोणास देवाने धन संबंधी दिले असेल 19 वचन त्याचे उपयोग घेण्याची, आपला वाटा उचलण्याची व परिश्रम करताना आनंद पावण्याची शक्ती दिली असेल तर ही देवाची देणगीच समजावी. हालेलुया. पृथ्वीमध्ये कोणाला धन संपत्ती हे परमेश्वर देत आहे. हालेलुया. कोणाला परमेश्वर धन संपत्ती सगळं दिलं आहे ते तो उपयोग करण्यासाठी, त्याच्यातून आनंद घेण्यासाठी, ते वापरण्यासाठी परमेश्वर अधिकार दिला तरच ते होणार आहे. परमेश्वर कृपा केलं आणि अधिकार दिला तर ते धन संबंधी आपल्या श्रमाचे फल ते अनुभव करू शकतो, ते वापरू शकतो. हालेलुया. म्हणजे आता आम्हाला पैसा पाहिजे म्हणून आम्ही स्वतः कमवलं खूप. हालेलुया. परमेश्वर आम्हाला परमिशन दिला नाही आहे, परमेश्वर दया नाही केला आहे, ते पैशाला आम्ही उपयोग करता येणार नाही आहे. हालेलुया. आता या जगामध्ये बघितलं तर लोकांचे विचार काय आहे, पैसा असला तर चांगले जीवन जगू शकतो, आनंदामध्ये जगू शकतो. हालेलुया. पण पैसा द्यायचं एक परमेश्वराच्या हातात आहे. तसं पैसा आम्ही प्रयत्न करून कमावलं तर पण त्याचा अनुभव घेणं, ते उपयोग करणं, परमेश्वर आम्हाला परमिशन दिला, अनुग्रह केलं तरच होणार आहे. परमेश्वर परमिशन नाही दिला, अनुग्रह केलं नाही आहे, दया नाही केलं, आमच्याकडे पैसा असणार पण ते वापरू शकणार नाही आहे. हालेलुया. जेवण खूप असणार आहे पण जेवू शकणार नाही आहे, या परिस्थितीमध्ये आम्ही अडकणार आहे. हालेलुया. म्हणून देवाचे वचन काय सांगत आहे, देवाच्या आणि धनाच्या सेवा करू नये. देवाला सोडून आम्ही पैसा कमवला, ते पैसा वापरण्यासाठी परमेश्वर दया नाही केला, अधिकार नाही दिला तर ते पैसा आमचा पैसा असणार पण आम्ही वापरता येणार नाही आहे. हालेलुया. म्हणून पैशापेक्षा परमेश्वराला आम्ही शोधलं पाहिजे आहे. पैसा आम्ही कमवलं तर पण ते पैशाचे उपयोग करण्यासाठी परमेश्वर आम्हाला अधिकार दिला, परमेश्वर आमच्यावर कृपा केलं तर ते आम्ही अनुभव करू शकतो, वापरू शकतो, त्याचा आनंद घेऊ शकतो, त्याचा फल आम्हाला मिळणार आहे. आकाश पृथ्वी हे परमेश्वर निर्माण केलेलं आहे. आकाश पृथ्वीमध्ये सर्व काय परमेश्वर निर्माण केलेलं आहे आणि सर्व अधिकार परमेश्वराकडे आहे. हालेलुया. कोण कोण श्रीमंत आहे ते काय पण पाहिजे ते खाऊ शकतो, पण ते डॉक्टर काय बोलतो तेवढंच खाऊ शकतो, हे कंडिशन मध्ये असणार आहे. त्यांच्याकडे काय पाहिजे ते खायसाठी पैसा आहे पण ते खाऊ शकणार नाही आहे. हालेलुया. आणि कोणाकडे प्रॉपर्टी आहे पण ते कुठेतरी प्रॉब्लेम मध्ये अडकलेलं असणार आहे, त्यांच्याच असणार आहे, ते वापरू शकणार नाही आहे.
हालेलुया. म्हणून पैसा धन संबंधी याच्या शोध करण्यापेक्षा परमेश्वराला आम्ही शोधलं तर बरं आहे. परमेश्वराच्या दया आमच्यावर नाही आहे. पैशाचा उपयोग आम्ही करता येणार नाही आहे. हालेलुया. म्हणून आम्ही परमेश्वराला पहिला स्थान दिलं पाहिजे आहे. परमेश्वराला आम्ही शोधलं पाहिजे आहे. जगाचे विचार काय आहे? पैसा असलं तर सर्व काय करू शकतो, नाहीतर जग म्हणणार पैसा देव आहे. म्हणून देव बायबल मध्ये स्वतः सांगत आहे देवाच्या आणि धनाच्या साखळी करू शकणार नाही आहे. हालेलुया. सत्य काय आहे? परमेश्वर आमच्या बराबर असलं तर आम्ही सर्व काय करू शकतो. परमेश्वर आमच्या बराबर असलं तर सर्व काय आम्हाला मिळणार आहे. हे सत्य आहे. हालेलुया. म्हणून हे जगाच्या वस्तू शोधण्यापेक्षा धन संबंधी शोधण्यापेक्षा परमेश्वराला आम्ही शोधणं खूप गरज आहे. हालेलुया. आमच्या विचार कुठल्या गोष्टीवर बसलाय आम्हाला आम्ही परखलं पाहिजे. आम्ही स्वतःला बदललं पाहिजे आहे. हालेलुया. पैसा नाही, परमेश्वरा बरोबर आम्ही चाललं पाहिजे. परमेश्वराला आम्ही शोधलं पाहिजे आहे. परमेश्वर आमच्या जीवनामध्ये नाही आहे. पैसा खूप असलं तर पण ते उपयोग होणार नाही आहे. हालेलुया. आकाश पृथ्वी नष्ट होईल, देवाचे वचन नष्ट होणार नाही आहे. पहिला तिमोथी 6वा अध्याय, तिमोथीच्या पहिला पत्र कोण बघितलं तर हे सगळं माझं प्रॉपर्टी आहे, हे सगळं माझं प्रॉपर्टी आहे बघणार आणि मनात 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 ते मरून जाणार आहे. ते प्रॉपर्टीतून त्याला काही फायदा आनंद घेता येणारच नाही आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वराला पहिला स्थान, परमेश्वराला आम्ही जीवनामध्ये शोधलं पाहिजे आहे. सहावा अध्याय, पहिला तिमोथी 6वा अध्याय. वचन 17वा वचन, 6वा अध्याय. चंचल धनावर आशा ठेवू नये, तर जो जिवंत देव आपणास उपभोगासाठी सर्व काही विकून देतो त्याच्यावर आशा ठेवावी. हालेलुया. धनवानास निश्चून सांग की तुम्ही अभिमानी होऊ नये. माझ्याकडे खूप पैसा आहे म्हणून अभिमानी नाही झाला पाहिजे आहे. आणि पैसा नाही आहे ते खूप पैसा कमावण्यासाठी प्रयत्न पण नाही केला पाहिजे आहे. आणि पैसा असलं तर सर्व काय करू शकतो हे पण आम्ही विश्वास नाही ठेवला पाहिजे आहे. हालेलुया. कोणाकडे पैसा आहे ते पैशाचा अभिमान बाळगला नाही पाहिजे आहे. कोणाकडे पैसा नाही आहे ते पैसा कमवलं तर सर्व होणार असं पण प्रयत्न नाही केला पाहिजे. आणि पैशावर विश्वास पण नाही ठेवला पाहिजे आहे. हालेलुया. चंचल धनावर आशा ठेवू नये. चंचल धन म्हटलं तर काय आहे? आज नित्य असणार आहे, उद्या नित्य असणार आहे, परवा नित्य असणार आहे, तर उडत जाणार आहे. इंग्लिश मध्ये काय लिहिलं? Command those who are rich in the present age not to be haughty, nor to trust in earthly riches, but in living God, who gives us richly all things to enjoy. हालेलुया. चंचल ते 27 काय लिहिलं आहे इंग्लिश मध्ये?
17 मध्ये ना. मराठीमध्ये चंचल आहे ना, त्याच्याबद्दल इंग्लिशमध्ये काय सांग? हॉटी म्हणून लागलं. अनसर्टन म्हणजे टिकणारा नाही आहे. आलेल्या तमिळमध्ये पण असंच आहे, टिकणार नाही आहे. आणि धन इकडे असलं तर त्याला पकडून आम्ही ठेवू शकणार नाही आहे, कारण ते टिकणार नाही आहे. आज इकडे असणार आहे, उद्या तिकडे असणार आहे, परवा तिकडे असणार आहे. हे कोण सांगत आहे? परमेश्वर सांगत आहे धन असा असणार आहे म्हणून. आलेल्या म्हणून धन आहे म्हणून मोठ्यापण मारायचं नाही आहे, त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही आहे. माझ्याकडे पैसा आहे, मी सर्व करू शकतो, पैसा आहे, माझे जीवन चांगलं असणार, असं होणार नाही आहे. चंचल धनावर आशा ठेवू नये, तर जो जिवंत देव, आमचा परमेश्वर कसा आहे? जिवंत आहे. आपण आज उपयोगासाठी सर्व काय, परमेश्वर आमच्या बरोबर असलं तर आमच्या उपयोगासाठी सर्व काय परमेश्वर देणार आहे. हालेलुया. काही काही गोष्टी पैशाने विकत येणार नाही आहे. आता प्रेम, खरं प्रेम पैशाने विकता येणार नाही आहे, विकत घेता येणार नाही आहे. हालेलुया. जिवंत देव आपणास उपयोगासाठी सर्व काय विपुल देतो. आम्हाला काय काय पाहिजे ते सर्व गोष्टी थोडा 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 असं नाही देत आहे. हालेलुया. आता व्हेज बिर्याणी बनवत असलं तर भाजीमध्ये हे थोडा भाजी, ते थोडा, हे थोडा असं घालून बनवणार आहे. सगळ्या चांगल्या गोष्टीमध्ये थोडा थोडा परमेश्वर आम्हाला देणार असं नाही. सर्व काय विपुलपणाने परमेश्वर आम्हाला देऊ शकतो. हालेलुया. पैसा आम्हाला देऊ शकणार नाही आहे. म्हणून आमचे विश्वास कोणावर असलं पाहिजे? जिवंत देवावर आमचे विश्वास असलं पाहिजे. जिवंत देव आमच्या बरोबर असलं पाहिजे, आम्ही त्याच्या बरोबर चाललं पाहिजे. जिवंत देव आमच्या विषयी संतुष्ट झाला पाहिजे आहे. देवाची उपस्थिती आमच्या जीवनामध्ये परिपूर्णतेने असलं पाहिजे आहे. पैसा खूप पाहिजे, देव थोडा पाहिजे असं नाही. देव खूप पाहिजे आहे. देव आमच्या जीवनामध्ये असलं पाहिजे आहे. हालेलुया. देव आमच्या जीवनामध्ये असलं तर सर्व परिस्थितीमध्ये, कोरोना येऊन द्या आणि काय येऊन द्या, हालेलुया, आणि दुष्काळ पडून द्या, ते परिस्थितीमध्ये पण सर्व काय विपुलपणाने परमेश्वर आम्हाला देऊ शकतो. इस्रायल लोकांना इजिप्त मधून बाहेर आणलं होतं परमेश्वर. त्यावेळी त्यांना मन्ना खाऊन खाऊन कंटाळा आलं होतं. ते सगळ्यांना नॉनव्हेज खायची इच्छा होतो. हालेलुया. परमेश्वर नॉनव्हेज पण त्याने दिलाय. ते पण कसं आहे? भरून विपुलपणाने परमेश्वर दिलाय. हे सगळं झालेल्या गोष्टी आहेत, ते आम्ही बायबल वाचत आहे, सर्वांना आम्हाला माहिती आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वराला आम्ही शोधलं पाहिजे. परमेश्वर आमच्या बरोबर असलं तर आमच्या उपयोगासाठी आता काय गरज आहे ते सर्व गोष्टी विपुलपणाने परमेश्वर आम्हाला देणार आहे. पण जगिक लोकांचे विश्वास काय आहे? पैसा. हालेलुया. म्हणून आमचा विश्वास पैशामधून काढून परमेश्वरावर पूर्ण आमच्या आशा ठेवलं पाहिजे आहे. परमेश्वरावर विश्वास ठेवला पाहिजे आहे. परमेश्वरावर विश्वास ठेवला, परमेश्वरावर आशा ठेवलं तर परमेश्वराला आम्ही शोधणार आहे. हालेलुया. आता आम्ही दुकान सकाळी
जाऊन उघडला तर दंड होणार असं असलं तर आम्ही रात्री 10 वाजता नाही उघडणार आहे, सकाळी जाऊन उघडणार आहे दुकान. का? सकाळी गेलं तरच दंड होणार आहे. दंड झाला तर 4 पैसा मिळणार आहे. आलेली का? असंच परमेश्वराची इच्छा अनुसार जीवन जगलं, आम्ही त्याला शोधलं तर परमेश्वर आम्हाला भेटणार आहे. आलेली का? परमेश्वराला कसं पण चालताय हे आम्ही मनात निर्णय घेतला नाही पाहिजे आहे. परमेश्वराला आम्ही मिळवण्यासाठी आम्ही वेळ दिला पाहिजे, शोधलं पाहिजे आहे. वेळ असलं तर चालताय, कधीतरी चालताय असं नाही आहे. हालेलुया. परमेश्वराला आम्ही पूर्ण हृदयाने शोधलं पाहिजे आहे. परमेश्वर आम्हाला मिळाला सर्व गोष्टी कधी पण विपुलपणाने परमेश्वर आम्हाला देऊ शकतो. आमचे विश्वास हे जगाच्या धनापासून निघून परमेश्वरावर आमचा विश्वास बसला पाहिजे. आमची आशा परमेश्वरावर असला पाहिजे. खरंच आमची आशा परमेश्वरावर असलं, परमेश्वरावर आम्ही खरं विश्वास ठेवला तर परमेश्वराला आम्ही शोधणार आहे. परमेश्वरासाठी जास्ती वेळ आम्ही देणार आहे. परमेश्वराला आम्ही शोधणार आहे. येशू नाही आहे, जीवन नाही आहे. हालेलुया. येशू आहे, सर्व काय आहे. सर्व काय विपुलपणाने परमेश्वर आम्हाला देऊ शकतो. प्रस्तुत युगातला धनवानास निश्चय सांग की तुम्ही अभिमानी होऊ नये, चंचल धनावर आशा ठेवू नये. तर जो जिवंत देव आपणास उपयोगासाठी सर्व काय विपुल देतो त्याच्यावर आशा ठेवावी. आमची आशा येशू ख्रिस्त, आमचे विश्वास येशू ख्रिस्त. हालेलुया. आम्हाला सर्व काय सर्व परिस्थितीमध्ये विपुलपणे परमेश्वर देण्यासाठी सामर्थ्य आहे. परमेश्वर बदलणार नाही आहे. आकाश पृथ्वी नष्ट होईल, देवाचे वचन नष्ट होणार नाही आहे. हालेलुया. असंच त्याच्यामध्ये 9 आणि 10 वचन वाचूया 6 अध्यायामध्ये समजण्यासाठी. परंतु जे धनवान होऊ बघतात ते परिसेत पासतात आणि माणसांना नासात वा विधवासतात बुडवण्याच्या आशा मूर्खपणाच्या वा बाधक वासनात सापडतात. हालेलुया. परंतु जे धनवान होऊ बघतात, हालेलुया, धनवान होण्यासाठी प्रयत्न करत आहे, ते सर्व वाईटांमध्ये अडकणार आहे, ते नाश होणार आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वर माझ्या बरोबर असलं पाहिजे असं आम्ही जीवन जगलं पाहिजे. आणि आमची आशा आणि विश्वास कोणावर असलं पाहिजे? जिवंत देवावर असलं पाहिजे आहे. आमची आशा आणि विश्वास जिवंत देवावर असलं पाहिजे आहे. आणि मला पाहिजे म्हणून त्यासाठी आम्ही प्रयत्न करत असलं तर सर्व वाईट आमच्या जीवनामध्ये येणार आहे आणि नाश होणार आहे. म्हणून परमेश्वर नवीन करारामध्ये सांगत आहे, देवाच्या आणि धनाच्या सेवा चाकरी करू शकणार नाही. हालेलुया. देवाच्या चाकरी केलं तर सर्व गोष्टी विपुलपणे मिळणार आहे. धन आणि पाहिजे म्हणून त्याच्या मागे गेलं तर सर्व वाईट गोष्टी आमच्या जीवनामध्ये येणार आहे, ते आम्हाला नाश करणार आहे. कारण द्रव्याचे लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचा एक मूळ आहे.
द्रव्याचे लोभ मला हानी पाहिजे हे लोभ आमच्यामध्ये असलं तर सर्व वाईट आमच्या जीवनामध्ये घडण्यासाठी ते मूल असणार आहे. मेन द्रव्याचे लोभ आमच्यामध्ये असलं तर सर्व वाईट गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडणार आहे. द्रव्याचे लोभ काय आहे? सर्व वाईट गोष्टीचे मूल आहे. हालेलुया. द्रव्याचे लोभ आमच्यामध्ये नाही पाहिजे आणि मला देव पाहिजे आणि मी देवाचे जवळ पाहिजे आणि माझ्याविषयी देव संतुष्ट झाला पाहिजे आणि मी देवाची इच्छा पूर्ण केलं पाहिजे आणि मी देवाचं कार्य केलं पाहिजे आणि देव 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 असं करत गेलं तर आमचे जीवन चांगलं असणार आहे. आणि पैसा पाहिजे तर आमच्या जीवनामध्ये वाईट घडणार आहे. हालेलुया. कारण द्रव्याचे लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे एक मूळ आहे. त्याच्या पाठीस लागून किती एक विश्वासापासून बगलं आहे. क्लिअर लिहिलं आहे. देवाच्या पाठी लागणं सोडून धनाच्या पाठी लागलं तर विश्वास आमच्यामध्ये नसणार आहे. विश्वास आम्ही कमवणार आहे, लॉस करून घेणार आहे. हालेलुया. किती एक हालेलुया. त्याच्या पाठीस लागून किती एक विश्वासापासून बळकला आहे आणि त्यांनी स्वतःच पुष्कळचा केतानी पुसकून घेतलं आहे. म्हणजे खूप टाकून स्वतःला वार केल्यासारखे झालेलं आहे. कोणाचं जीवन? द्रव्याचा लोभ. हालेलुया. पण सैतान इकडे काय आम्हाला पिक्चर दाखवत आहे आणि जगिक लोकांना काय फसवत आहे? पैसा कमाव, तुझं जीवन चांगलं असणार. पैसा कमाव, तुझी इच्छा पूर्ण होणार. पैसा कमाव, पैसा सर्व तुला करून देणार आहे. हे एक पिक्चर लोकांच्या मनामध्ये बसला आहे ना. याच्या मागे कोण आहे? सैतान आहे. हे आमच्यामध्ये असला ना आम्ही विश्वासामध्ये येशूच्या मागे चलू शकणार नाही आहे. म्हणून बी पेरणाराच्या उदाहरणामध्ये पण सांगत आहे द्रव्याचे लोभ आणि जगाच्या गोष्टी हे सगळं आम्हाला येशूमध्ये वाढ होण्यासाठी देत नाही आहे. हालेलुया. हे गोष्टी असलं तर ते आम्हाला नाश करून टाकणार आहे. आता सैतान पैसा मेन आहे असं दाखवत आहे. हे सगळं लोकांच्या मनामध्ये घालताय आणि असं हे पृथ्वीमध्ये जगामध्ये पण घडत असत आहे. म्हणून आम्ही याच्या मागे गेल्या. देव असू द्या, आज देव नाही मिळाला तर चालताय. पैसा पाहिजे म्हणून आम्ही याच्या मागे गेल्या. याच्या नंतर काय होणार आहे? द्रव्याचे लोभ सर्व वाईटाचे मूल आहे. आपलं जीवन आम्ही नाश करून घेणार आहे. पण परमेश्वराच्या मागे गेलं तर आम्हाला काय मिळणार आहे? सर्व काय विपुलपणे परमेश्वर देणार आहे. परमेश्वरावर आमचा विश्वास असला पाहिजे, परमेश्वरावर आशा असलं पाहिजे आहे. हालेलुया. आम्ही जगापासून आलेला आहे. ते गोष्टी आमच्यामध्ये असू शकतो. असलं तर ते काढलं पाहिजे. आमचा विश्वास आणि आशा येशू ख्रिस्तावर ठेवलं पाहिजे आहे. कारण काय आहे? इकडे क्लिअर लिहिलं आहे द्रव्याचे लोभ आणि त्याच्यावर आशा ठेवणं. म्हणजे आता धन संबंधीवर आम्ही आशा ठेवलं तर परमेश्वरावर आशा ठेवून काय होणार नाही. धन संबंधी सगळं मला सांभाळणार आहे, माझी इच्छा पूर्ण करणार म्हटलं तर हे धन आमच्यासाठी देव झालाय. आता धनावर विश्वास ठेवला तर आम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवू शकणार नाही. आमच्यासाठी देव काय? पैसा झालाय. हालेलुया. म्हणून आम्ही परमेश्वराला शोधलं पाहिजे, परमेश्वरावर आशा ठेवलं पाहिजे, परमेश्वरावर विश्वास ठेवलं पाहिजे आहे. हालेलुया. देवावर विश्वास ठेवणारा लचित पचित होणार नाही आहे, नाश होणार नाही आहे. देव आमच्या बराबर असलं तर सर्व काय विपुलपणाने परमेश्वर आम्हाला देऊ शकतो. बायबल मध्ये खूप उदाहरण आहे. हालेलुया.
म्हणून आमची आशा आणि विश्वास पूर्ण परमेश्वरावर आम्ही ठेवलं पाहिजे. आता त्याच्यामध्ये आम्ही बदलत गेलं पाहिजे आहे. पेत्राचे दुसरा पत्र पहिला अध्याय 2, 3, 4. पहिला अध्याय पेत्राचे दुसरा पत्र पहिला अध्याय 2, 3, 4 वचन. देव व आपला प्रभू येशू याच्या ओळखीने तुम्हाला कृपा व शांती विपुल मिळो, ज्याने तुम्हा आम्हाला आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी पाचारण केले. त्याच्या ओळखीच्या द्वारे त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत. त्याच्या योगे मौल्यवान व अतिमहान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहेत. यासाठी की त्याच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारे जगातील भ्रष्टता चुकून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे. बस. हालेलुया. देव व आपला प्रभू येशू याच्या ओळखीने तुम्हाला कृपा व शांती विपुल मिळो. हालेलुया. देवाला आणि प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही किती ओळखत आहे तेवढा देवाची कृपा आमच्यावर येणार आहे. हालेलुया. हे सृष्टीचा मालक परमेश्वर देव आहे आणि तो दया केला तर आम्ही सर्व काय करू शकतो. त्याची दया आमच्यावर कधी वाढत जाणार आहे त्याला आम्ही किती ओळखतो. हालेलुया. ज्याने तुम्हा आम्हाला आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी पाचारण केलं, त्याच्या ओळखीच्या द्वारे त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने परमेश्वराला आम्ही ओळखत असलं तर परमेश्वराच्या सामर्थ्याने. हालेलुया. परमेश्वराला आम्ही ओळखत असलं तर परमेश्वराच्या सामर्थ्याने जीवनास व शुभभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत. हालेलुया. इथे सर्व गोष्टी आम्हाला मिळणार असं लिहिलं नाही आहे. काय लिहिलं आहे? दिलं आहे. हालेलुया. त्याच्या ओळखीच्या द्वारे त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने. हालेलुया. परमेश्वराला आम्ही ओळखत आहे म्हणून परमेश्वराच्या सामर्थ्याने आम्हाला या पृथ्वीमध्ये जीवन जगण्यासाठी जे काय गरज आहे. हालेलुया. शुभभक्ती आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी चांगलं देवाच्या भक्ती करून मला जीवन जगण्यासाठी जे काय गरज आहे ते गोष्टी हे जीवनामध्ये मला जे काय गरज आहे ते गोष्टी सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत. हालेलुया. परमेश्वर हे सृष्टीचा मालक आहे. परमेश्वराचे सर्व काय आहे, सर्व अधिकार परमेश्वराकडे आहे. आम्ही त्याला ओळखत असलं तर हालेलुया आम्ही परमेश्वराला ओळखत आहे म्हणून हालेलुया त्याच्या ईश्वरी देवाच्या सामर्थ्याने हे जीवनासाठी जे काही गोष्टी आम्हाला पाहिजे शुभभक्ती करण्यासाठी हालेलुया जे काय गरज आहे सर्व गोष्टी आम्हाला दिलेल्या आहे. आम्ही परमेश्वराला जास्तीत जास्त ओळखलं पाहिजे आहे. परमेश्वरावर विश्वास ठेवला पाहिजे. परमेश्वरावर आशा ठेवलं पाहिजे आहे. आम्ही कोणाला तरी एक व्यक्तीला चांगलं ओळखत आहे
ते व्यक्तीच्या मुलगा नाही तर मुलगी बाजारात जात आहे, ते वेळी त्यांना काहीतरी गरज पडलाय नाहीतरी काहीतरी झालं तर ते मुलगीला आम्ही ओळखत नाही आहे, पण त्यांच्या वडिलांना ओळखत आहे म्हणून ते मुलीला आम्ही काहीतरी मदत करणार आहे. हालेलुया. असंच आम्ही परमेश्वराला ओळखत आहे म्हणून परमेश्वराच्या आणि आम्ही जोवल गेलं तर हे जगामध्ये आम्हाला जगण्यासाठी जे काय गरज आहे आणि चांगलं भक्ती करण्यासाठी जे काय गरज आहे सर्व परमेश्वर आम्हाला देणार आहे. कोणाच्या सामर्थ्याने? परमेश्वराच्या सामर्थ्याने. आता हे पृथ्वीमध्ये आम्हाला परमेश्वर काय सांगत आहे? तुम्ही काम करा, मी आशीर्वाद करणार. हालेलुया. हे पृथ्वीमध्ये आमचे बिझनेस चांगलं चालणार आहे. कुठल्या सामर्थ्याने? आमच्या बुद्धीने नाही, आमच्या खोटा बोलून चालाकी केलं तर असं नाही आहे, देवाच्या सामर्थ्याने चालणार आहे. हालेलुया. चांगलं भक्ती करण्यासाठी. हालेलुया. आम्ही कधी कधी म्हणत आहे मला वेळ नाही आहे, ते सगळं वेळ मिळण्यासाठी परमेश्वर करणार आहे. परमेश्वर केलं तर होणार नाही असं होणारच नाही, कारण हे सृष्टीचा मालक आहे परमेश्वर. मला उपवास धरता वेळ नाही आहे, प्रार्थनामध्ये जाण्यासाठी वेळ नाही आहे, हे सगळं नंतर होणार नाही आहे. हालेलुया. म्हणून जगिक लोकांना परमेश्वर हे वचन सांगत आहे, क्लिअर लिहिलंय, परमेश्वराला ओळखत आहे आणि त्याचे ओळख आम्ही किती करून घेत आहे ते लोकांच्या परमेश्वर सर्व गरज पूर्ण करणार आहे, भक्ती करण्यासाठी पण गरज पूर्ण करणार आहे. हालेलुया. आम्ही जगाचे नाही आहे, परमेश्वराचे लोक आहे, म्हणून परमेश्वरावर आमचा विश्वास आणि आशा असलं पाहिजे. त्याच्या जवळ जास्ती जाण्यासाठी आम्ही पूर्ण हृदयाने आम्ही प्रयत्न केला पाहिजे आहे. हालेलुया. दुसरा अध्याय त्याच्यामध्ये पेत्राचं दुसरा पत्र, दुसरा अध्याय 9वा वचन. भक्तिमान लोकास परीक्षेतून कसं सोडवावे व अनिधिमान लोकांस शिक्षा भोगीत न्यायाच्या दिवसासाठी कसं राखून ठेवावे हे प्रभूला कळते, देवाला माहिती आहे. हालेलुया. आम्ही खरंच देवाच्या भक्ती करत असलं तर हालेलुया सर्व अडकलन आमच्या जीवनात शैतान किती पण अडकलन आणून दे, सर्व अडकलनातून आम्हाला परीक्षातून देव आम्हाला वाचवणार आहे. आम्हाला अडकलन करून परीक्षामध्ये टाकून थांबवू शकणार नाही कुठलं सामर्थ्याला. सर्व अधिकार सर्व सामर्थ्यवान कोण? परमेश्वर आमच्या बाजूक आमच्यासाठी दार उघडत जाणार आहे पुढे. हालेलुया. भक्तिमान लोकास खरंच मी देवावर प्रेम करत आहे, खरंच देवावर मी विश्वास ठेवत आहे, खरंच मी देवासाठी जगणार आहे, खरंच मी देवासाठी जगत आहे. परमेश्वर हे सगळ्या गोष्टी आमच्यासाठी करणार आहे. हालेलुया. कुठल्या मार्गाने समस्या येऊन दे, सर्व समस्या दूर करणार आहे. आम्हाला चांगलं भक्ती करून आम्ही पुढे जाऊ शकतो. भक्तिमान लोकांस परीक्षेतून कसं सोडवावे व आणि वाईट करणाऱ्या लोकांना आम्ही कधी कधी म्हणतो ते किती वाईट करत आहे, त्यांना काय वाईट होत नाही आहे. हालेलुया. परमेश्वर विसरला काय, परमेश्वर काय करत नाही काय, पण त्यांना कसं शिक्षा करायचं आहे परमेश्वराला माहिती आहे. परमेश्वर सोडणार नाही आणि विसरणार पण नाही आहे. हालेलुया. म्हणजे सिंपल आहे, परमेश्वर बाजू केला ना आम्हाला परमेश्वर सर्व वाईटापासून वाचवणार आहे. परमेश्वराच्या विरुद्ध आम्ही जीवन जगत राहिला पण आता काय वाईट घडत नाही म्हणजे नक्की परमेश्वर आमच्या सगळ्या गोष्टीचे हिसाब घेणारच आहे. आता परमेश्वर काय करत नाही म्हणून आपल्या मनाने आम्ही जायचं नाही आहे. वाईट करत असलं तर त्याच्या फल परमेश्वर बराबर आम्हाला देणार आहे. आणि परमेश्वराचं भक्ती करत असलं तर किती पण अडकलन वाईट येऊन द्या, सर्व परिस्थितीतून आम्हाला परमेश्वर पुढे चालवणारच आहे.
कुठलं सामर्थ्य आम्हाला अडकवू शकणार नाही आहे. हालेलुया. म्हणून खऱ्या हृदयाने आम्हाला परमेश्वराच्या भक्ती करायला पाहिजे आहे. आणि मत्ती 6:33 मध्ये पण असं सांगत आहे, देवाच्या राज्य आणि त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी झटता. आम्ही देवाच्या राज्य नीतिमत्व मिळवण्यासाठी झटत आहे काय? धन साठी झटत आहे. हालेलुया. देवाच्या राज्य आणि नीतिमत्व मिळवण्यासाठी आम्ही झटलं पाहिजे आहे. आणि त्यासाठी आम्ही झटलं तर हे जगामध्ये आम्हाला काय पाहिजे? सर्व आमच्या मागे येणार आहे. कसे येणार? शोधत येणार आहे. हे तुम्ही हे वचनावर विश्वास ठेवला पाहिजे. हे विश्वासाने तुम्ही देवाच्या राज्य नीतिमत्व मिळवण्यासाठी झटलं पाहिजे. ते झटलं नंतर हे मागे येतं का नाही ते बघू शकतो तुम्ही स्वतः. कारण आकाश पृथ्वी नष्ट होईल, देवाचे वचन नष्ट होणार नाही आहे. हालेलुया. परमेश्वर आम्हाला जगापासून निवडला आहे. परमेश्वर आमच्यावर प्रेम करत आहे. थोडा लोक स्वर्गामध्ये जाणार, खूप लोक नरकामध्ये जाणार आहे. ते थोडा लोक मध्ये परमेश्वर आम्हाला निवडलं तर आम्ही धन्य लोक आहे. आता परमेश्वराला किती आम्ही मान दिला पाहिजे, किती तो बोललं तर आम्ही ऐकलं पाहिजे, किती त्याला वेळ दिला पाहिजे आमच्या हातात आहे. हालेलुया. हे जग आणि त्यातल्या सर्व गोष्टी नाश होत होणार आहे. म्हणून परमेश्वर आम्हाला नाश ना होण्यासाठी जगापासून वेगळं केलं आहे. आता आम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवला पाहिजे. आमची आशा परमेश्वर असलं पाहिजे आहे. आम्ही परमेश्वराच्या मागे आम्ही बराबर चालत राहिलं पाहिजे आहे. इकडे तिकडे बघितलं नाही पाहिजे. बघणार नंतर सुंदर दिसणार म्हणून इथे जाणार आम्ही. इथे परमेश्वराच्या मागे आम्ही सोडून देणार आहे. हालेलुया. इथे तिथे बघून इथे तिथे गेलं तर आमचे जीवन आम्ही नाश करून घेणार, नरकामध्ये जाणार आहे. म्हणून परमेश्वरावर विश्वास ठेवून, त्याच्यावर आशा ठेवून त्याच्या मागे चाललं तर हे जगामध्ये आम्हाला काय काय पाहिजे ते गोष्टी नक्की परमेश्वर देणार आहे. आम्हाला सर्वकालिक जीवनामध्ये पण प्रवेश घेता येणार आहे. सर्वकालिक जीवनामध्ये आम्ही प्रवेश करणार आहे. हालेलुया. येशू यायचे वेळ जवळ झालाय म्हणून जागृत राहा. देव तुमच्या बरोबर आहे. देव तुम्हाला कधी सोडणार नाही आहे, पण तुम्ही देवाला सोडून नाही गेला पाहिजे आहे. देव तुम्हाला आशीर्वाद करणार.